N160 परफेक्ट सिटी बाईक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 16 PS पॉवर भेटून जाईल. त्यामुळे तुम्हाला स्पीड वगैरे चांगलं भेटेल. तसेच त्याच्यामध्ये 14.65 mm टॉर्क आहे. त्यामुळे तुम्हाला पिकअप वगैरे चांगलं भेटतं. ट्रॉफिकमध्ये जास्त गिअर शिफ्ट करायची गरज नाही आहे तुम्हाला. तसंच यामध्ये तुम्हाला 2 सीट हाईट आहे. त्यामुळे तुमचे पाय बंद सेफ असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला LED प्रोजेक्टर भेटून जाईल. त्याच्यामुळं विजिबिलिटी स्ट्रॉंग होईल. तसेच तिचा व्हील बेस 1348 mm भेटेल तुम्हाला. नवीन सस्पेन्शन आहे यामध्ये तुम्हाला USB सस्पेन्शन भेटून जाईल. त्याच्यामुळे तुमचं हँडलिंग स्टेबल राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल चॅनल ABS येतं, त्यामुळे की तुमची सेफ्टी अजून वाढते. व्हाईट व्हील बेस याचा 1348 आहे. त्यामुळे तुमची स्टॅबिलिटी वाढते गाडी. तसं त्यामध्ये 4 व्हेरियंट येतील तुम्हाला. N160 सिंगल चॅनल ABS. अजून तुम्हाला जास्त सेफ्टी पाहिजे असेल तर N160 ड्युअल चॅनल ABS सिंगल सीट. आणि थोडा स्पोर्टी टाईपमध्ये लुक पाहिजे असेल तर N160 स्प्लिटमध्ये तिला टेलिस्कोपिक सस्पेन्शन होतं. बेसिक कनेक्टिव्हिटी आहे. आणि अजून जर हायटेक मॉडेल पाहिजे असेल हायटेक फीचर्सवालं तर N160 स्प्लिट सीटमध्ये यूजवाली अपसाईड डाऊन फोर्समध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन पण भेटेल. त्यामुळे तुम्ही कोणत्या अनोळखी ठिकाणी गेला तर तिथे तुम्हाला त्याची हेल्प होईल. आता आपण गाडीची डिटेलमध्ये माहिती घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर येतो. त्याच्यामुळे विजिबिलिटी स्ट्रॉंग होती. आणि समजा तुम्ही नाईटला रायडिंग करताय, मध्ये कोण आलं कोण माणूस चित्र वगैरे आलं तर विजिबिलिटीमुळे तो तुम्हाला आधी दुरून दिसणार. आणि मग तुम्ही कंट्रोल करू शकता गाडी. म्हणजे अर्जंट ब्रेक मारला तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमची गरज नाही. आणि ड्युअल चॅनल ABS असल्यामुळं मध्ये कोण आलं अचानकमध्ये तुम्ही रॅपिड ब्रेक मारला तरी पण गाडी काय स्किट वगैरे होत नाही. एक सेफ्टी पॉईंट आहे तुमच्याकडे. तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला अंडर बेली असू शकतो. त्यामुळे तुमची गाडीची स्टॅबिलिटी परफॉर्मन्स चांगला राहतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तसं की पुढे तुम्हाला काय राहतं. त्याच्यामुळे की पावसामध्ये पाणी किंवा चिखल वगैरे काय तुमचं होऊ शकत नाही. टेल लॅम्प येतो LED टेल लॅम्प. ब्राईटनेस जास्त मध्ये मागे ट्रॅफिकमध्ये थांबलेले लोक असतील तर त्यांना तुम्ही ब्रेक मारले ते इंडिकेट होतं विजिबल. ते पण सेफ्टी चांगली आहे. अजून वेरियंट कलर्स याच्यामध्ये तुम्हाला 4 कलर्स ऑप्शन आहेत. हा एक भेटेल पर्ल व्हाईट. अजून ब्रुकलिन ब्लॅक एक येतो. रेसिंग रेड एक येतो. पोलार स्काय ब्लू येतो. मध्ये मला स्कीम पाहिजे थोडी बघत असाल तर फीचर्स सेफ्टी फीचर्समध्ये ड्युअल चॅनल ABS येईल. एक्स्ट्रीम तुम्हाला सिंगल चॅनलमध्ये येणार. आणि प्रोजेक्टर पण एक्स्ट्रीमला LED येतो. प्रोजेक्टर येत नाही. प्रोजेक्टर आपल्याकडे नाईट राईडसाठी बेस्ट गाडी. एक्स्ट्रीमला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन येत नाही. आपल्या गाडीला ते टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आहे. प्लस आपल्याकडं हा एक बेनिफिट आहे तुम्हाला चार्जिंग. तुम्ही कुठं बाहेर गेले, तुमच्या मोबाईलची बॅटरी वगैरे लो झाली, तुम्ही इथं चार्जिंग करू शकता. तसंच एक्स्ट्रीमचा टँक कॅपॅसिटी 12 लिटर आहे. आपल्या गाडीची टँक कॅपॅसिटी 14 लिटर आहे. तुम्ही कुठं लॉंग राईडला गेले हायवेला वगैरे तुम्हाला सारखं पेट्रोल फिल करायची गरज नाही. तुम्ही बाय करू शकतो. टँक बाय करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बजाजची कंपनी आहे 17 कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करते गाड्या. आणि जर हे तुम्ही बाईक परचेस केली तर कंपनी तुम्हाला याच्यावर
5 वर्षाची किंवा 75,000 Engine किलोमीटरची exchange वॉरंटी warranty. पण देते. त्यामुळं बेस्ट ऑप्शन आहे, काय प्रॉब्लेम नाही घ्यायला. आणि बजाजची कंपनी ही 2 व्हीलरमध्ये टॉप 3मध्ये येते आणि 3 व्हीलरमध्ये वर्ल्डमध्ये टॉप 1 नंबरला. त्यामुळे तुम्ही बिनधास्त गाडी परचेस करू शकता. थँक्यू सर. अजून काय सर विचारायचं असेल तर टेस्ट राईड घेऊया आपण.